हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आज आहे रविवार आणि आता 9:30 वाजलेत आणि आज केंद्रातल्या सप्त्याची समाप्ती आहे. तर आम्ही त्यासाठी जाणार आहोत, मी, लाडू आणि शेजारच्या काम. हे काय, लाडू पण रेडी झालाय. थंडी वाजते म्हणून अशी हुडी घातली लाडूला. तुला यायची ना भूत? देव बाप्पाला यायच्या? देव बाप्पाला यायची तुला? देव बाप्पा, लाडू देव बाप्पा. मी तुम्हाला दाखवन तिथं गेल्यानंतर शूट करून थोडस. हो ना. कालू मदारी आया, कालू मदारी आया, काला अपना भालू लाया. याला लय आवडते गाणं. गथुलं गथुलं लाडू कसं करतोय, त्याचं कडत. तर चला तिथे गेल्यानंतर भेटू आपण. तर तिथं कीर्तन संपल्यानंतर नाही का, तुकाराम गाथा असं लेडीज सर्व एका कलरच्या साड्या घालून असं घेऊन येत होत्या, म्हणजे स्वागत केल्यासारखं असं तुकाराम गाथेचं. ते बघून खूप छान वाटत होतं. सगळ्यांनी एक कलरच्या साड्या वगैरे एकदम मस्त वाटत होतं. ते टाळ घेऊन उभा होत्या ना महिला, त्यांनी सर्वांनी एकच कलरच्या साड्या घातलेल्या होत्या. तर इथं कीर्तन संपलं होतं. दत्त जयंतीनिमित्त हे कीर्तन होतं. तर खूप छान वाटत होतं. असं काहीतरी कधीतरी असं मुलांना पण आपण घेऊन गेले पाहिजे कीर्तनाला वगैरे. त्यांच्या पण कानावर चांगले असं आवाज वगैरे बोल पडले पाहिजेत. तेवढं असं सवय पण लागते लेकरांना. असं नाही का, मस्त काहीतरी वाटतं असं आपल्याला पण गेल्यासारखं बाहेर. कधीतरी तर गेलंच पाहिजे बाहेर. लाडूने काही जास्त त्रास नाही दिला, खेळला तो मस्त. हे बघा, दत्त जयंतीनिमित्त इथे पूजा वगैरे. पाळणा पण खूप छान सजवलेला होता, ते पण तुम्हाला दिसेलच पुढे. हे असं इथं कळस वगैरे मांडून पूजा केलेली. तर हे असं काही कार्यक्रम होता. नंतर बायका गेल्या होत्या, थोड्याशाच राहिलेल्या होत्या बायका. तर हे इथं पाळणा. ते झाल्यानंतर मी इथं दत्त मंदिरात गेले. बघा, ही दत्तांची मूर्ती वगैरे. इथे पाया पडलो होतो आम्ही. आणि इथंच नाही का 2-3 मुली अशा छान रांगोळी काढत होत्या. तर पहा, ही रांगोळी कशी काढली त्यांनी, खूप सुंदर काढली होती. असं बघताक्षणी आवडेल अशी रांगोळी होती. आणि ही रांगोळी जी आहे ना, ती फक्त एकाच मुलीने काढली होती. बाकीच्या तिची हेल्प करत होत्या, पण एकाच मुलीची डिझाईन होती ही. खूप छान रांगोळी काढली होती. पूर्ण नव्हती झालेली, आणखी त्यांनी काढलं होतं नंतर. पण आम्ही नंतर घरी आलो तर ते मी नाही दाखवू शकले. आम्ही तिथून कीर्तनातून 3 वाजता आलो. त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर लाडूला झोपी लावली. त्याला थोडंसं सर्दी वगैरे झाले, तर त्याला आता आम्ही घेऊन जाणार आहे दवाखान्यात. तर त्याला झोपी लावलं. नंतर मी कपडे वगैरे धुतले, बाकी कपड्यांच्या घड्या वगैरे घातले. आणि आता मी लाडूसाठी जे तांदळाचं बनवतो ना आपण घरी, डाळ आणि तांदूळ, तर ते मी सकाळीच धुवून वाळत घातलं होतं. तर आता मी ते भाजून घेते, मिक्सरमध्ये बारीक करते. नंतर लाडूचे पप्पा आल्यानंतर त्याला दवाखान्यात पण घेऊन जायचंय. त्याला जरा सर्दी आणि खोकला झालाय. हे इथे लाडू खेळतोय. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं दत्त जयंतीनिमित्त इथे झालेला कार्यक्रम. मस्त पाळणा वगैरे मस्त सजवलं होतं. कार्यक्रम छान झाला. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय बाय.